एका लग्नाची दुसरी गोष्ट. अरे हंडा हंडा कशाला आणला? परात नाहीये का घरात? परात आहे पण मी म्हटलं होतं ना वहिनींना परातीत पटकन सापडेल ना अंगठी, ह्याच्यात जरा मजा येईल. याच्यात मी अंगठी टाकलीये, ती दोघांनी आत हात घालून शोधून काढायची. पण शोधायची असेल तर मग आधी घातले का? तुला काही कळत नाही. गंमत आहे, सांगितलेलं कर. अंगठी शोधून त्याला बक्षीस मिळणार आहे. करा करा लवकर हा खेळ सुरू. जो जिंकेल ना तो होईल संसाराचा गुरु. छान आहे की नाही? छान आहे, फारच सुंदर. चला चला सुरू करा. अरे करा ना. तेच ना. चला चला आटपा पटपट. गणेश स्लीव वर कर. अरे ओला होईल ना कुर्ता. देत तुझी काय करणार आहे अंगठी शोधून? आतापासूनच बायकोचं ऐकायला लागलाय. चल चल चला पटपट. बर हो ना. अरे काय झालं? खेचू नको, ती माझ्या बोटातली अंगठी आहे. मज्जाच आहे बाबा. मत चालली आहे. काय काय किती वेळ सापडते की नाही? शोधतोय. अरे मिळतीये का नाही? ए चल ना दादा लवकर कमॉन. हा. अरे ती माझ्या हातातली अंगठी आहे गणेश. मला माहिती आहे. जोकिंग घ्या. काय अजून सापडत नाहीये? वल्ली अंगठी टाकलीस ना त्याच्यात? काय गो सरले. आई अंगठी टाकायला विसरली. काय ग अंगठी भाऊजी काय? हा चल चल टाक. आता परत टाकली अरे दादा. काय अजिबात चिटिंग नाही. ज्याला पहिल्यांदा अंगठी सापडेल ना त्याने लगेच हात वर घ्यायचा. असं म्हणतात की ज्याला पहिल्यांदा अंगठी सापडते ना तो डॉमिनेटिंग असतो आणि ज्याला सापडत नाही ना तो आयुष्यभर पार्टनरचा ऐकतो. हो की नाही? हो. मग आपल्या वेळी तुलाच मिळाली होती ना ग? वाटेल ते बोलू नका, तुम्हाला सापडली होती. आपल्या वेळेला कोणाच्या हातात होती हो? माझ्याकडे बघूनच कुणालाही कळेल तुला सापडली होती अंगठी. भाऊजी चला चला. सापडली सापडली सापडली. वा छान. दोघांना एकदमच सापडली अंगठी. आणि राधाच्या बांगड्यांचा आवाज मुळी सुद्धा झाला नाही. यायला हवा होता का? अगं नाही नाही, मुळीच नाही. काय आहे असं म्हणतात की
सुनेच्या बांगड्यांचा जर आवाज झाला ना तर त्याचा अर्थ ती घरात येऊन खूप कडकड करते. आता बघा म्हणू हळूहळू. आता झालं का सगळं? संपलं का सुगम संगीत? मी जाऊ का? मी खूप दमलोय आई. ए चेष्टा करू नका रे, खरंच दमलेत दोघ जण. जा जा तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. मस्त सजवली ती. वा वा दादा वा. काय चला मी जाते. चला रे सगळे. आई 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 एक मिनिट. या अंगठीचं काय करू? चला आता त्रास देऊ नका त्यांना. चला सगळे चला. मी जाते. बोलच. शामराव, अरे आमच्या ह्यांच्यासारखंच हुशार आहेस हो. ए काय ए बाजू. ए काकू पाठवा ना तिला पण. तू हो पुढे येते. नाही मी झोपत नाही. असं जायचं नाही. चला 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 चला. या या या. आई ए हे बघा आपल्याकडे कोण आलाय. येस फायनली तू आमच्याकडे आलीस. ए बहिणुडी आता ना बेसिकली आपण एकदम फ्रेंड्स असणार आहोत, म्हणजे घट्टपैकी ते टाईम. ए आम्ही ना NKGG ग्रुप कडून गिफ्ट देणार आहे तुला. हो NKGG म्हणजे? अगं NKGG म्हणजे न कमवणारे घरातले घटक. NKGG म्हणजे आम्ही सगळे ग. हो मला वाटलं NKGG म्हणजे काही NGO किंवा बँकेचं नाव वगैरे आहे की काय. नाही तसं काही नाही. आणि आम्ही तुला गिफ्ट पण आणलंय. येस. ए थांबा थांबा. ए हे बघा, एखाद्याचा बर्थडे जेव्हा असतो तेव्हा आपण जेव्हा त्याला गिफ्ट देतो तेव्हा आपण गाऊन देतो ना. मग आता पण म्हणायला पाहिजे गाणं. हात लावा सगळ्यांनी. हात लावा. नको थँक्यू. हॅपी हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी हॅपी मॅरिड लाईफ डिअर राधा बहिनुडी. हॅपी हॅपी मॅरिड लाईफ. हार्टिएस्ट कॉंग्रॅट्स फ्रॉम अस. वाव नाईस बेटा. थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. ए राधा वहिनी अगं थांब ना ग. हा बॉक्स उघडून बघ ना यात काय ते. अगं बघ ना. अरे नंतर बघते ना. नको आत्ताच पहा. हो बघा ना वहिनी, आम्ही सगळ्यांनी मिळून आणलंय ते, आणि ते पण मॉल मधून. मी पहिल्यांदाच पाहिला एवढा मोठा मॉल. चल बघ लवकर. ओके 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 बघते. इकडनं. काय आतमध्ये? गप बस. अरे बापरे. आतमध्ये आणखीन एक बॉक्स. वाव हे काय आहे? वाव खूप छान. खूप छान. तुम्ही पैसे कुठून आणले त्यासाठी? कंट्री केली. काय केली? कंट्रीब्युशन काढलं ग सगळ्यांनी मिळून. आम्ही आमच्या पिगी बँक्स फोडल्या आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे माझेच होते. हो. आणि मी ना माझे काव्य स्पर्धेत मिळालेले सगळे बक्षिसाचे पैसे दिले.
आणि मी पगारातले जमवले थोडे. ज्ञानदादाने फ्रॉइड विकला. फ्रॉइड विकला? नाही नाही, ते मी सगळं सांगते तुला नंतर आरामात व्यवस्थित. काय ठीक आहे, बेसिक. थँक्यू. खूप छान आहेत, मला खूप आवडलं. मी नक्की घाल. कसं दिसतंय? छान दिसतंय. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स. आवडलं तिला. मला 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 माहिती आहे की आज माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, रात्र आहे. आणि आजची रात्र अत्यंत जबाबदारीने मी वागायला पाहिजे, कारण आज जर मी जिंकलो तर मी आयुष्यात जिंकणार, आज जर मी हरलो तर माझ्या पुढे काही खरं नाही. एवढं मला माहिती आहे. अजून काही आहे का? सांगा. हे बघ, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा म्हणजे एकदम रिलॅक्स राहायचं. सचिन कसा खेळतो ठरवून काही खेळत नाही. म्हणजे बॉल येईल तसा मारायचा. म्हणजे उदाहरणार्थ समजा तिने सरळ बॉल टाकला तर स्ट्रेट ड्राईव्ह टाका एकदम. आणि समजा ती अडून बोलली तर एक ठपाक ठेवून द्यायचा, स्क्वेअर कट बस. हा आणि तिने क्लीन बोल्ड केला तर आज काय फरक आहे? क्रिकेटची मॅच ही जिंकायचीच असते, पण ही मॅच हारण्यातही एक मजा असते. अरे आतापर्यंत तुम्ही दोघे मला सांगत होतात की जिंकलं पाहिजे, जिंकलं पाहिजे, पहिला डाव जिंकलास तर आयुष्यात जिंकशील, आणि आता म्हणताय की हरण्यात मजा. मी का हारायचं? आता कळेलच ना याला हरण्यातली मजा. आणखीन एक सगळ्यात महत्वाचं आहे. ए दिग्या काका, सगळ्यात महत्वाचं असं आधी 56 वेळा बोललाय हा मला. आता आणखी जनरल नॉलेज नको, मला सगळं माहिती आहे. ऐक, बायकोला ना इमोशनली हँडल करायचं. हे खरंच वेगळं आहे. कसं? आता हे बघ, राधा लग्न करून आत्ताच घरी आली. म्हणजे तिकडच्या घरापासून ती आज पहिल्यांदा आपल्या घरात आली. ती इमोशनली खचली असेल रे. तिला इमोशनल हँडल मारायचं. एकदा का तू तिथे जिंकलास, मॅन ऑफ द मॅच तूच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. नाहीतर आयुष्यभर बायका बोलतात ना, लग्नाच्या पहिल्या रात्री मी एवढी रडत होते तर माझी साधी समजूतही काढली नाहीत तुम्ही. तर काही नका बोलू बाहेरची. हा का रडतोय? मग सगळंच अवघडून बसतं. घना, मला माहितीये तू करून दाखवशील. जो जीता वही सिकंदर. ऑल द बेस्ट. अरे धीर देतात का घाबरवतात? दादा, या जागेचाच प्रॉब्लेम आहे. या लोकांनी आता ज्या काही तुला सूचना दिल्या असतील त्या सगळ्या जुन्या काळातल्या आहेत. त्याचा आता काहीच फायदा नाही. पण मी जे ज्ञानकण तुला वेचायला देणार आहे, ज्ञानकण जे वेचायला देणार आहे त्यासाठी तू तयार आहेस? कसं आहे ना घना दादा, आज तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. रात्र आहे आणि त्यासाठी 4 समजुतीच्या गोष्टी सांगणं मी माझं कर्तव्य मानतो. नको ना रे, खूप दमतो माणूस. ज्ञाना, सकाळपासून सगळे फक्त सूचना देत आहेत रे. दमतो माणूस. मी दमलोय ज्ञाना, माझी ताकद नाही रे. आज नको ज्ञाना. ठीक आहे, ज्ञानकण वेचायचे की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय.
ज्ञानाच्या प्रकाशापेक्षा अज्ञानाचा अंधकारच जर तुला आवडत असेल तर त्याला मी तरी काय करणार. दादा, कसं आहे ना, घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण पुढचं ज्याने त्याने ठरवायचं असतं. ज्ञान पाणी म्हणजे मी घोडा. एक मिनिट. येस येस. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एक मिनिट. अजून 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 अजून. पापड. सुप्रिया काकू. हात कर. दोन्ही हात कर. बाकीचे गोळा करून ठेव. अजून अजून अजून. ह्याचं काय करू. अगं भाजका पापड खायचा तो. ये ते काय शोधतोस तू. मोबाईल. वल्ली काकू. स्विच ऑफ. इथे काय असणार आहे आता. माग 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 माग. काय. काय. अलार्म क्लॉक. त्याच्यावर 2:30चा अलार्म आहे. बोलला काका. हॅलो हॅलो ते बोल.
खा. परत एक घड्याळ. ज्याच्यावर 4:30 अलार्म. बाबा. बाबा सुद्धा. बस एक मिनिट. सेफ. बस. वाह. घराचं एक मिनिट. वाह. ते चेक करायचं राहिलं ना. आपण एक चेक केलं ना, असं नाही करत कोणी. काय घनश्याम. उशीतून आवाज येतोय. हो हे अशा अशा मिळतात बाहेर रेडीमेड. हो. होची आयडिया असणार ना. नाही, मग माई आजी. ए नाही रे. हो हो. तर आपलं लग्न झालं फायनली. येस येस. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला एका लग्नाची दुसरी गोष्ट. घाली माझ्या दारी पिंगा.